विठ्ठल म्हणजे विष्णूचाच एक अवतार, तसाच विष्णूचा 7वा अवतार म्हणजे भगवान प्रभू श्रीराम. रा म्हणजे दीप आणि म म्हणजे अंतर्मन. राम राम म्हणजेच माझ्या अंतरात्म्यात उजळलेला असा दीप. एप्रिल महिना आला की मला नेहमीच 1 एप्रिल 1955ची आठवण होते. आपल्यासारख्या सगळ्या रसिकांना माहिती आहे की 1 एप्रिल 1955 ते 31 मार्च 1956 या संपूर्ण वर्षामध्ये गीत रामायणाची निर्मिती झाली. एखादी गोष्ट ठरवणे, प्रत्यक्षात येणे ह्यात खरोखर परमेश्वराची इच्छा असते. वाल्मिकी रामायणाशी संपूर्ण बांधिलकी राखून केलेली काव्यरचना आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा स्वरस्थानी अचूक पडला तो बाबूजींच्या स्वरसाजामुळे. गदिमांचे शब्द, बाबूजींचं संगीत म्हणजे अवर्णनीय भाग्योदय. मराठी भावसंगीताच्या विश्वात ह्या अपूर्व संयोगाने एक लखलखता सुवर्णकळस चढवला. कवी वाल्मिकींचे काव्य, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक आणि काळजाच्या गाभाऱ्याला हात घालणारं संगीत आणि गायन, त्यामुळे ती गीत रामायण ही कलाकृती राहिली नाही तर महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य भाग झाली. ह्याच गीत रामायणातलं पहिलं गाणं सादर करतायत श्रुतिलयचे विद्यार्थी कुशलव रामायण गाती.
पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन बाणावती प्रभुचे लोचन बाणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव उडून कवळीती अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परी तो उभयानच माहिती परी तो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम